नमस्कार श्रोते हो. कादंबरीचं नाव कातळडोह. लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आजचा भाग आहे 3. कातळगाव एसटीचा ताम्हाणे ड्रायव्हर मोठा हिकमती. त्याने त्याच्या अक्कल हुशारीने बंद पडलेली एसटी सुरू केली. मुंगळ्यासारखी सीटांवर चिकटून बसलेली काही प्रवासी मंडळी एसटी सुरू होताच खुश झाली. मधल्या पायवाटेने तंगडतोड करत गेलो नाही हे एका अर्थी बरेच झाले. ते मनातल्या मनात स्वतःला शाबासकी देऊ लागले. साबळे कंडक्टरने इकडे तिकडे फिरणाऱ्या प्रवाशांना आवाज दिला, चला बसा रे, गाडी हलणार आता. शेवरीच्या कापसासारखे इतस्तः पसरलेले प्रवासी पटपट गोळा झाले आणि गाडीत येऊन बसले. ताम्हाणे ड्रायव्हरने स्टार्टर मारला. धूर ओकत गाडी कातळगाव फाट्यावरून आत वळली. गाडी कातळगावाकडे निघाली आणि त्याच वेळी मधल्या वाटेने गेलेली मुले थोडेफार अंतर चालून गेली होती. त्यांना गाडी सुरू झाल्याची कल्पना कशी असणार? गाडी कातळगावात पोहोचली. मुले मात्र अजूनही पायवाटेनेच चालत होती. तर मुली कातळडोह न्याहाळत होत्या. इकडे गावात एसटी येऊन बराच वेळ झाला होता. मधल्या पायवाटेने येणारी मुले अजून गावात पोहोचलीच नव्हती. मुलांचे पालक चिंतावले. विद्याची आई सुमित्राबाई काळजीत पडली. एसटी गावात येऊन सुद्धा विद्या घरी आली नव्हती. घरातला पसारा सखूबाईला आवरायला सांगून सुमित्राबाई बाहेर आली. सोप्याच्या दरवाजात उभी राहून ती विद्याची वाट बघू लागली. जसा जसा वेळ जाऊ लागला तसा सुमित्राबाईंचा धीर सुटला. कृष्णा, ए कृष्णा, सुमित्राबाई त्यांच्या थोरल्या मुलाला हाका मारू लागल्या. काय पाहिजे बाईसाहेब, मला सांगा, सुमित्राबाईंचा घरचा नोकर सखाराम पुढे येत बोलला. सखाराम, अरे कृष्णा कुठं गेलाय? किती हाका मारल्या मी, अजून ओ दिली नाही त्याने. बाईसाहेब, भावना इथंच तर कशी ओ देतील? ते मगाशीच दोस्तांबरोबर बाहेर कुठंतरी गेलेत. हा कृष्णा ना कधी वेळेवर घरी येणार नाही, सुमित्राबाई वैतागून बोलत होती. सखा, तू एक काम कर, बाबासाहेब चावडीवर असतील, त्यांना पटकन बोलावून आण. आणि हो, रस्त्यात जर कुठे कृष्णा भेटला तर त्यालाही घरी बोलावले म्हणून सांग. जी बाईसाहेब. सखारामने लगोलग बाबासाहेबांना चावडीवरून बोलावून आणले. कृष्णा काही सखारामला भेटला नाही. एवढ्या तातडीने घरी कशाला बोलावले असेल असा विचार करत बाबासाहेब घरात आले. ओसरीवरच्या लाकडी झोपाळ्यावर येऊन ते बसतात न बसतात तोच सुमित्राबाई म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी लगबगीने बाहेर आल्या. बाबासाहेब बाहेरून आले की सुमित्राबाई पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर यायच्या, पण आज त्या तशाच बाहेर आल्या होत्या. बाबासाहेब उन्हातून आल्याने हाशहूश करत झोपाळ्यावर बसले. त्यांचा गोरापान चेहरा किंचित लालसर झाला होता. खांद्यावरच्या मलमली उपरण्याने त्यांनी चेहरा निपटला. सुमित्राबाईंच्या हातात पाण्याचा तांब्या नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. काहीतरी गंभीर घडले याची त्यांना जाणीव झाली. चेहऱ्यावर काळजीचे भाव न दाखवता ते सुमित्राबाईंना म्हणाले, कशाला बोलावलेस एवढ्या घाईने? सुमित्राबाई त्यांच्याजवळ येऊन थांबल्या. त्या क्षणी उत्तर न देता त्या फक्त बाबासाहेबांकडे बघत राहिल्या. हळूहळू त्यांच्या डोळ्यात अश्रूंचे चुकार पक्षी तरळू लागले. अश्रू थोपवताना त्यांची तारांबळ उडाली होती. सुमित्राबाईंची ती अवस्था बघून बाबासाहेबांनाही गलबलून आले. अगं काय झाले ते तरी सांग. असा उदासवाना चेहरा घेऊन माझ्यासमोर उभं राहिल्यावर काय समजायचं मी? आणि डोळ्यात पाणी का आणतेस? काही वाईट साईट घडलंय का? बाबासाहेबांनी लागोपाठ प्रश्न विचारले. सुमित्राबाई डोळे पुसतच उत्तरल्या, अहो आपली विद्या अजून घरी आली नाही. दत्ते रे की, एवढंच ना? मग त्यासाठी डोळ्यात पाणी आणायचं काय कारण? येईल ती, तू नको काळजी करूस, बाबासाहेबांनी सुमित्राबाईंना समजावले. अहो असं काय करताय? वेळ किती झालाय पाहिलात का? या वनात ती घरी यायला हवी होती. तुम्हा स्त्रियांचं ना काळीच फार हलका असतं बोवा. जरा कुठं खुट्ट झालं की आणलं डोळ्यात पाणी. विद्या आता काय कुकुलं बाळ आहे का तिची एवढी काळजी करायला? ती आता मोठी झालीये, बाबासाहेब कसनुसं हसत म्हणाले. मोठी झालीये म्हणूनच काळजी वाटते, गुडपणे सुमित्राबाई बोलल्या. पोरीची जात आणि पोटरीत आलेली ज्वारी सारखीच, कधी जनावर घुसल नेम नाही. डोळ्यात तेल घालून जपावं लागतंय. आईबापाचं पोरीकडं दुर्लक्ष झालं रे झालं की संपलंच सगळं. नकळत हातातली पोरगी वाया जाते.
एकदा वेळ निघून गेली की मग हळहळण्याशिवाय काही उरत नाही हातात. हो हो बाईसाहेब, हे सारं मला काही समजत नाही का? तुमच्याकडून उपदेश ऐकून घेण्या एवढा निर्बुद्ध आहे का मी? झालं, जरा कुठं समजावून सांगायला गेलं की चढला तुमचा पारावर. तुमच्या पुढं बोलण्याची सोयच नाही. सुमित्राबाई डोळ्याला पदर लावून मुसमुसू लागल्या. बाबासाहेब अपराधी स्वरात त्यांना म्हणाले, बरं बाबा, चुकलं माझं, मग तर झालं. माझ्या पुढं माफी मागत बसण्यापेक्षा विद्याची चौकशी करा. तेवढ्यासाठीच घाईघाई तुम्हाला इकडं बोलावलंय मी. अगं येईल ग ती, एखाद्या मैत्रिणीकडे थांबली असेल. मी तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या घरी चौकशी केलीये, अजून कोणाचाच घरी पत्ता नाही. असं म्हणतेस? बरं मी बघतो काय करायचं ते, तू नको काळजी करूस. आणि ते डोळे पूस बघू आधी. बाबासाहेब झोपाळ्यावरून उठले. त्यांच्या करारी मुद्रेवर चिंतेच्या किंचितशा छटा जाणवत होत्या. पायात बूट चढवून ते रस्त्यावर आले. त्यांच्या पाठीमागे सकाराम बाहेर आला. मालक, मी येऊ तुमच्या संग? कशाला? मी जाईन एकटा. बाबासाहेब नको म्हणता सकाराम थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचे उदास भाव बघून बाबासाहेबांना कसेसेच वाटले. बरं चल. बाबासाहेबांनी त्याला बरोबर यायला परवानगी देताच सकाराम उत्साहाने त्यांच्या मागे निघाला. सकाराम बाबासाहेबांच्या घरी नोकर जरी असला तरी त्याला घरातील सदस्याप्रमाणेच मान होता. विद्याचा सकारामला भलताच लळा होता. विद्या घरी आली नाही हे ऐकून त्याच्याही काळजात उलघाल होत होती. त्यामुळेच बाबासाहेबांबरोबर तो विद्याची चौकशी करायला बाहेर पडला होता. बाबासाहेबांची चाल डौलदार होती. छाती पुढे काढून चालताना ते एखाद्या राजासारखे दिसत होते. मागे फिरवून चाप चोपून बसवलेले काळे कुरळे केस, कपाळावर उभा भगवा टिळा, अंगात महागड्या शर्टिंगचा झब्बा आणि तेवढाच महागडा पायजमा, पायात चकाकणारे काळे कातडी बूट घालून बाबासाहेब पेठेतून निघाले होते. बाबासाहेबांबरोबर चालताना सकारामची सारखी तारांबळ उडत होती. रस्त्यात भेटणाऱ्यांचा नमस्कार स्वीकारत बाबासाहेब पुढे निघाले होते. नमस्कार घालणारा नमस्कार घालून खाली मान करून बाजूला होई. बाबासाहेबांच्या धारदार नजरेला नजर भिडवणे अजून तरी कोणाला जमले नव्हते. त्यांचे डोळे विद्यासारखेच घारे होते. त्यांच्या घाऱ्या डोळ्यात एक प्रकारचा दरारा होता. त्यांची नजर समोरच्या माणसाच्या अंतःकरणाचा अगदी वेध घ्यायची. त्यामुळे त्यांच्याकडे बघणाराची मान आपसूक खाली व्हायची. बाबासाहेब बाजारपेठेतून थेट एसटी स्टँडवर आले. दुपारी आलेली एसटी परत फिरण्याच्या तयारीत होती. बाबासाहेबांना एसटीच्या रोखाने येताना बघून ताम्हाणे ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला. नमस्कार बाबासाहेब. ताम्हाणे ड्रायव्हरने नमस्कार केला. नमस्कार. बाबासाहेब धीर गंभीरपणे उत्तरले. बोला, काय सेवा करू आपली बाबासाहेब? तालुक्याला यायचंय का? यायचे असेल तर बसा गाडीत, लगेच निघू आपण. ताम्हाणे, मला तालुक्याला नाही यायचे. मग? तुमच्याकडे एक चौकशी करायची आहे. मग विचारा की. दुपारी तुमच्या गाडीत शाळेची मुलं होती? हां होती. त्यात माझी विद्या आणि तिच्या मैत्रिणी होत्या? हा होत्या की. उत्तर देताना ताम्हाणे ड्रायव्हर जरा बुचकाळ्यात पडला. बाबासाहेब मुलींची चौकशी का करतायत त्याला कळेना. बाबासाहेब, पण तुम्ही असं का विचारता? अरे बाबा, माझी विद्या अजून घरी पोचली नाही. इथं स्टँडवर उतरताना तू पाहिलंस का त्यांना? बाबासाहेबांनी विचारले. एवढ्याच साबळे कंडक्टर पुढे होत म्हणाला, साहेब, विद्या आणि तिच्या मैत्रिणी हायवेलाच उतरल्या. सोबत 4-5 पोरं पण होती. काय? हायवेला उतरल्या? पण का? आता मात्र बाबासाहेब चक्रावले. त्याचं असं झालं की आमची गाडी हायवेला बंद पडली. ती लवकर दुरुस्त होईना. मग विद्या आणि बाकीच्या पोरी मधल्या वाटेने गावाकडे निघून गेल्या. गाडी दुरुस्त झाल्यावर आम्ही गावात आलो. त्यावेळी मुली गाडीत कशा असणार? त्या तर मधल्या पायवाटेने घरी गेल्या होत्या. साबळे कंडक्टरचे उत्तर ऐकून बाबासाहेबांनी कपाळाला आढ्या पाडल्या. सकारामकडे वळून बघत ते म्हणाले, सका, चल पायवाटेने जाऊ आपण. नेमकं काय झाले काहीच समजत नाही. निदान तिकडे जाऊन तरी बघू. बाबासाहेबांच्या आदेशासरशी सकाराम त्यांच्या पुढे निघाला. बाबासाहेब जड पावलाने त्याच्या मागे चालू लागले. कधी नव्हे ती बाबासाहेबांना काळजी वाटू लागली. बाबासाहेबांची धावपळ बघून गावातील त्यांचे मित्र आणि इतर ज्येष्ठ सहकारी सुद्धा त्यांच्या समवेत निघाले. विद्याच्या इतर मैत्रिणींचे पालक आणि आई वडील सुद्धा शोधकार्यात सामील झाले. मोठा घोळका शंभू महादेवाच्या डोंगराच्या रोखाने निघाला. सकारामने तेवढ्या वेळात घर गाठले. बाबासाहेबांचे पिस्तूल घेऊन तो घोळक्यात सामील झाला. बाबासाहेबांनी पिस्तूल झब्ब्याच्या आत दडवले. सकारामला पिस्तूल घेऊन जाताना बघून सुमित्राबाई हादरल्या.
विद्याचे काही बरे वाईट तर झाले नाही ना, अशा अनेक शंका त्यांच्या मनात येऊ लागल्या. मातृत्वाच्या ओढीने त्या गुपचूप घोळक्यात येऊन सामील झाल्या. जमाव सिद्धपाच्या मंदिराजवळ आला. जमावातील बऱ्याच महिला बघून बाबासाहेबांनी आदेश सोडला, सगळ्या बाया माणसांनी इथंच थांबायचं, पुरुष मंडळीच फक्त पुढे येतील. बाबासाहेबांचा आदेश म्हणजे अखेरचा शब्द, तो तोडणे म्हणजे कडेलोटच. महिला होत्या तिथेच जागेला खेळल्या. बाबासाहेब पुढे निघणार तोच. विद्या आणि तिच्या मैत्रिणी रडत ओरडत धावत येताना दिसल्या. मागे भूत लागावे अशा पद्धतीने ते धावत येत होत्या. त्यांचे चेहरे भीतीने ग्रासलेले होते. त्यांची अवस्था बघून बाबासाहेबांसह सगळे गारूड झाल्यागत जागेवरच खेळून राहिले. विद्याच्या चेहऱ्याकडे बाबासाहेबांना बघवत नव्हते. तिची ती दयनीय अवस्था बघून त्यांच्या आतड्याला पीळ पडत होता. बापाचे काळीज मुलांसाठी किती हळवे असते हे बाप झाल्याशिवाय समजत नाही. तो त्याचे काळीज कधी कुणासमोर उघडही करत नाही आणि वेदनांचे प्रदर्शन सुद्धा मांडत नाही. मुलांसाठी खाल्लेल्या कस्ता, विवंचना, वेदना तो मनाच्या खोल तळात बुडवून ठेवतो. चेहऱ्यावर त्यांचे प्रतिबिंब उमटणार नाही याची तो काळजी घेत असतो. बापाला रडणे ठाऊक नसते, त्याला फक्त लढणे माहीत असते. कुटुंबाचा आधार होताना हा कणा किती पिचला जातो याची जाणीव कुणालाच नसते. वरून कठोर पण आतून हळवे असणारे बापाचे काळीज बाबासाहेबांकडेही होते. विद्याची अवस्था बघून हेच काळीज आतल्या आत तडफडत होते. समोर उभ्या असणाऱ्या जमावात बाबासाहेबांना बघून विद्याने हंबरडा फोडला, बाबा बाबा. तिच्या त्या करुणामय आर्ततेने बाबासाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले. कुणाच्याही नजरेत येणार नाही अशा चलाखीने त्यांनी ते अश्रू टिपले. धावत येणाऱ्या विद्याला हात पसरून त्यांनी साथ घातली. बेटा. विद्या एखाद्या चुकलेल्या पारसागत बाबासाहेबांच्या कुशीत शिरली. बाबा बाबा. विद्या बोलतानाही स्पुंदत होती. बाबासाहेब तिला शांत करू लागले. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत ते म्हणाले, बेटा, आधी शांत हो पाहू, आणि आता घाबरू नकोस. तुझा बाबा आहे तुझ्यासमोर, रडू आवर. बाबासाहेबांच्या नुसत्या असण्याने विद्या बरीच सावरली. तिच्या बाकीच्या मैत्रिणी त्यांच्या आईबापांच्या गारड्यात होत्या. सकाराम दुरूनच बाप लेकींची गळाभेट बघत होता. त्याच्याही डोळ्यात गंगा यमुना दाटल्या होत्या. तो त्यांना अडविण्याच्या भानगडीत पडलाच नाही. त्यातूनच त्याचे प्रेम बाहेर ओसंडत होते. माझी बबडी, अगं कुठं होतीस ग एवढा वेळ? काही झालं नाही ना तुला? सुमित्राबाई रडत रडत विद्याशी बोलत होत्या. विद्या बाबासाहेबांची मिठी न सोडता आईकडे बघत म्हणाली, आई आई तू रडू नको ना. तू जर रडलीस तर मला पण रडू येईल. सुमित्राबाईंनी डोळे पुसले. त्या प्रेमाने विद्याच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या. आता परिस्थिती बरीच निवळली होती. सगळ्याच मुली सुखरूप होत्या. काहीही अमंगळ घडले नव्हते. फक्त सर्व मुली विलक्षण घाबरलेल्या होत्या. बाबासाहेबांनी विद्याला हळू आवाजात विचारले, विद्या बेटा, तुम्ही एवढ्या घाबरल्या का? कुणी अडवलं का तुम्हाला रस्त्यात, की एखादे जनावर आडवे गेले? नाही हो बाबा, तसे काहीच झाले नाही. विद्या मान वर न करता म्हणाली. मग तुम्ही अशा ओरडत का आलात? भूत मागे लागल्यागत धावत आलात त्या कशासाठी? डोळ्यात भीतीचा महापूर दाटला होता आणि चेहऱ्यावर भयाचे थैमान होते. ते कशाने? सांग बेटा सांग. तुम्हाला त्रास देणाऱ्याला मी सोडणार नाही. बाबा बाबा, तो कातळडोह. विद्या बोलता बोलता थांबली. कातळडोह? कातळडोहाचे काय? कातळडोहाचे नाव ऐकून बाबासाहेबांची चर्याच बदलली. बाबा, त्या कातळडोहात कुणीतरी मरून पडले. मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. एक प्रेत त्या कातळडोहाच्या पाण्यावर तरंगत होतं. विद्याने कातळडोहात जे पाहिले ते सांगितले. तिच्या नाजूक देहाची अजूनही थरथर होत होती. चेहऱ्यावर भीती आणि नजरेत कावरेबावरेपणा होता. पण तुम्ही मुली त्या डोहाकडे गेलात कशाला? बाबासाहेब जरा चढत्या स्वरात बोलले. त्यांच्या मुखावर संतापाचे भाव आल्याचे जाणवू लागताच विद्याने अंग आक्रसून घेत कसेबसे शब्द उच्चारले. बाबा, मीच मुलींना तिकडे यायचा आग्रह केला. मला बघायचा होता तो कातळडोह. मुली नको म्हणत असताना सुद्धा मी हट्टीपणाने त्यांना तिकडे नेले आणि तिथे गेल्यावर आम्हाला नको ते बघायला मिळाले. बाबा, ते प्रेत बघून आम्ही खूप घाबरलो. मग किंकाळ्या फोडत मोठमोठ्याने ओरडत आम्ही पळत सुटलो आणि थेट इथं आलो. बाबा, त्या डोहात तरंगणारे प्रेत कुणाचे असेल हो? विद्याने सहजगत्या प्रश्न विचारला. पण त्यामुळे बाबासाहेब बावरल्यासारखे झाले. त्यांनी विद्याला बाजूला करत तुटकपणे म्हटले, असेल कुणाचाही. तुम्हा लहान मुलांना कशाला हव्यात या चांबार चौकशा?
तू घरी चल बघू. ते कातळ डोहाचे प्रकरण आम्ही मोठी माणसे पाहून घेऊ. विद्याला सुमित्राबाईंच्या ताब्यात देत बाबासाहेब म्हणाले, सुमित्रा, हिला घरी घेऊन जा. मला उशीर होईल घरी यायला. सुमित्राबाई विद्याला घेऊन घरी निघून गेल्या. इतर मुले सुद्धा घरी गेली. जमावातील बरेचसे गावकरी माघारी फिरले. फक्त बाबासाहेबांनी ज्यांना ज्यांना थांबायला सांगितले तेवढेच लोक थांबले. चला, सिद्धप्पाच्या देवळात बसू. बाबासाहेबांचा आदेश सुटला. थांबलेले लोक मंदिराच्या दिशेने निघाले. बाबासाहेब मनाशी विचारांचे द्वंद्व खेळत डौलदार चालीने सर्वांच्या पाठीमागून चालत होते आणि सखाराम सावलीसारखा त्यांच्या पाठीमागून वाट कापत होता.